आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र टुडे न्यूज मराठी या वृत्तवाहिनीवर। पाहूया महाराष्ट्रातील काही विशेष घडामोडी। कुंभार पिंपळगाव जालना। माजी मंत्री तथा घनसावंगीचे आमदार राजेश टोपे यांना दूरध्वनीवरून अश्लील भाषेत शिवीगाळ करून फेसबुकवर व्हॉट्सअपवर जाणीवपूर्वक व्हिडिओ व्हायरल करून बदनामी केल्यामुळे जालना जिल्ह्यासह घनसावंगी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। यामुळे या घटनेचा निषेध करीत शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने परतूरचे भाजपचे आमदार तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या नावाच्या पाट्या गाढवाच्या गळ्यात बांधून बाजार समिती ते पोलीस चौकीपर्यंत प्रतिकात्मक धिंड काढत पोलीस उपनिरीक्षक संतोष मरळ यांना निवेदन देऊन अंबड पाथरी टी पॉइंटवर अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नंदकुमार देशमुख, सभापती तात्यासाहेब चिमणे, कल्याण सपाटे, रघुनाथ तव, रवींद्र आर्दड, भागवत सोळंके, दिलीपराव राऊत, बंसीधर शेळके, आजिम पठाण, बंडू कंटोले, ओमप्रकाश लोया, नाझेम पठाण, विजय कंटोले, प्रकाश बिलोरे, सुधाकर साबळे, सिद्धार्थ गाडे, बबलू कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। टीसी बँकेच्या निवडणुकीत आदरणीय राजेश भैया टोपेचं नेतृत्व जिल्ह्यानं मान्य केलेलं असल्यामुळं काही लोकांच्या पोटात पोट सूळ उठलंय। कारण जिल्हा बँकेचा अध्यक्ष आदरणीय भैयासाहेबाचे बंधू सतीश भाऊ टोपे झालेत। त्याच्यानंतर रावसाहेब दानवेचे कार्यकर्ते जे 2 एकर जमीन आहे असा एक गरीब कार्यकर्त्याला उपाध्यक्ष केलं आणि याचाच राग मनात धरून आदरणीय भैयासाहेबाच्या गाडीवर त्या दिवशी दगडफेक केली आणि दगडफेक केल्याचं आम्हाला वाईट वाटलं नाही। कारण आमचा नेता जिल्ह्याचा डॅशिंग आहे, सगळ्याच्या उरावर बसतो तो आणि जे त्याला साध्य करायचं तो साध्य करतो। आणि या ठिकाणी काल त्या बबन लोणीकरनं विनाकारण कुठली भैयासाहेबाची चुकीची भाषा नाही, आपण क्लिप ऐकली असेल सर्वांनी। आणि अशा पद्धतीने जर ते याच्या पुढे जर बोलतच राहतील तर त्यांना जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही त्या शिवीगाळ प्रकरणात पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आणि त्यांच्यावर सांगितलं त्यांना की त्यांच्यावर गुन्हे दाखल करा। आणि माझी तर सगळ्यांना आपल्या माध्यमातून सांगणं राहील की जो 4थी पास शिकलेला माणूस आहे त्याच्याकडून चांगलं बोलण्याची अपेक्षा काय करणार। जसं आता आपण सगळं गाढव घेऊन फिरलो, आता गाढवाला किती गोळी ठेवला होता, त्याला गाढवाला गोळाची चव काय माहित नसतं। तसं बबनराव जो बोलतोय बबन, त्याला चांगली भाषा, सभ्य भाषा हे काही कळत नाही। एकीकडे उच्च शिक्षित असलेले आपले नेते आदरणीय राजेश भैया टोपे साहेब, ज्यांच्या नेतृत्वाने चुनूक महाराष्ट्र आणि देशाने पाहिली, त्यांचं काम सगळ्यांनी पाहिलं। आणि हा इथंच गुरफटलेला माणूस, अडाणी माणूस, 4थी शिकलेला माणूस, आणि त्यांना असं वाटतं की आम्हाला फारसे वेळ येतात। खरं जर म्हणलं तर आमची तर PhDच कमराच्या गुडघ्याच्या मधात झाली। आम्ही जर जातीवर उतरलो तर या बाबांना पळता होईल थोडी होईल। आणि आता तरी त्यांनी त्याच्या भाषेत बदल करावा, नसता पुढच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याला जी भाषा येते त्याच भाषेत उत्तर देईल आणि त्याला जे कळतंय तसंच वागल्या जाईल, एवढंच सांग।